नक्कीच मागील 3 दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून दमदार अशी हजेरी लावली आणि त्यामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक भागातील जनजीवन जे आहे ते आता विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत। दुसऱ्या बाजूला अनेक रस्त्यांवर पाणी साठल्याने अनेक गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो की मी सध्या डहाणूच्या पूर्व भागात आहे आणि या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर गावांमध्ये पाणी शिरण्यास जे आहे ती सुरुवात झालेली आहे। एकूणच सूर्या प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे या धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे साधारणतः 33,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्या नदीत सुरू आहे आणि त्याच्यामुळे सूर्या नदीने धोक्याची पातळी आहे ती ओलांडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर मासवण असेल, काटाळे असेल किंवा मग उर्से असेल या गावांमध्ये सध्या या सूर्या नदीचं पाणी जे आहे ते शिरण्यास सुरुवात झालेली आहे। एकूणच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जे आहे ते वारंवार करण्यात येते। दुसऱ्या बाजूला डहाणूसह परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो सध्या बरसतोय आणि त्याच्यामुळे डहाणू शहरातील अनेक रस्ते असतील किंवा मग मोठ्या प्रमाणावर जी बाजारपेठ आहे ती पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। अनेक रस्त्यांना आणि जे बस आगार आहे डहाणूचं त्या बस आगाराला सुद्धा तलावाचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। बोईसरसह परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्याच्यामुळे या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे। एकूणच प्रशासन सुद्धा सतर्क असलं तरी सुद्धा नागरिकांनी देखील सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते वारंवार जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आज सुद्धा पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आणि त्याच्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ज्या सर्व अंगणवाड्या असतील, शाळा असतील किंवा मग महाविद्यालय असतील यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र आज सुद्धा दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आला आणि त्याच्यामुळे मुसळधार पाऊस जो आहे तो आज सुद्धा बरसणार असल्याची अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे।